मात्र पाठ फिरवली आहे। मात्र नागपूरमधली आपण या क्षणाची दृश्य बघतोय, संघ मुख्यालयातली ही दृश्य सध्या आपल्याला बघायला मिळत आहे आणि या ठिकाणी संघ मुख्यालयामध्ये आता स्वतः देवेंद्र फडणवीस हे पोहोचले असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय। या दरम्यान जर आपण बघितलं तर सर्व आमदार या ठिकाणी आधीच दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा संघ मुख्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। मात्र आता स्वतः मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। यामुळे आता या दरम्यान आरएसएस कडून खास करून संघाकडून या सर्व महायुतीच्या नेत्यांना आमदारांना काय सूचना केल्या जातात बघणं महत्त्वाचं असणार आहे। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची संघ मुख्यालयामध्ये आता उपस्थिती सध्या आपल्याला बघायला मिळते। आपण जर बघितलं तर संघाकडून बौद्धिकचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी महायुतीच्या आमदारांसाठी आज आरएसएसचं रेशीम बागेत हे जे बौद्धिक आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे। आरएसएसची भूमिका जी आपण बघितली तर नेहमीच भाजप आणि आरएसएसची जी भूमिका आहे ती काहीशी सारखी आहे असं म्हटलं जातं। मात्र अजित पवार यांच्या गटाची जी भूमिका आहे ती अत्यंत वेगळी मानली जाते। त्यामुळे आणि याआधी सुद्धा आपण बघितलंय संघाकडून अनेकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर टीका सुद्धा करण्यात आलेली आहे। तर आज त्यामुळे अजित पवार यांनी आजच्या या बौद्धिकाकडे पाठ फिरवली का असा देखील प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे। विधानसभेच्या नागपूरच्या अधिवेशनानिमित्त खरं तर ही प्रथा म्हणावी लागेल, कारण प्रथेप्रमाणे नेहमीच हे आरएसएसचं जे बौद्धिक ते आयोजित केलं जातं आणि आजही प्रथेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महायुतीच्या या सर्व आमदारांसाठी हे बौद्धिक आयोजित केलेलं आहे। संघ कार्यालयामध्ये निमंत्रण दिलेलं आहे। प्रत्येक वेळेस ज्याही वेळेस भाजपचं सरकार आलेलं आहे त्यावेळेस संघाकडून अशा प्रकारे सर्व आमदारांना बोलवलं जात असतं, निमंत्रण दिलं जात असतं, काही महत्त्वाच्या सूचना केल्या जात असतात आणि मार्गदर्शन सुद्धा पुढील काळामध्ये कशा प्रकारे काम करावं, काय नेमकी भूमिका सरकारची राहावी या संदर्भात केले जात असतं आणि प्रथेप्रमाणे आज सुद्धा संघाने या सर्व आमदारांना निमंत्रित केलं असल्याचं बघायला मिळालेलं आहे। आज जर आपण बघितलं तर सकाळी 8 वाजेपासूनच मोठ्या प्रमाणात सर्व नेत्यांची गर्दी जी आहे ती एकंदरीत या ठिकाणी संघ मुख्यालयात होण्यास सुरुवात झालेली होती। रेशीमबाग या ठिकाणची आपण ही सध्याची दृश्य पाहू शकतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार या ठिकाणी येणार किंवा नाही किंवा दक्षता दाखवून ते या ठिकाणी जाणंच टाळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता आणि अखेर जर आपण बघितलं तर या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांसोबत अजित पवार यांनी यावेळेस येणं टाळलेलं आहे। आता आपण जर बघितलं देवेंद्र फडणवीस मात्र संघ मुख्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी पोहोचले असल्याचं सध्या आपण बघितलेलं आहे। याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्व मोठे आणि महत्त्वाचे नेते जे आहेत शिवाय आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्या दरम्यानची आपण थेट नागपूरमधल्या रेशीम बागेतली संघ मुख्यालयातली ही लाईव्ह दृश्य बघू शकतोय आणि या दृश्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नेमकं काय घडतं या संदर्भातली सर्व सविस्तर अपडेट सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। तर आपण बघू शकतोय संघ मुख्यालयातली ही दृश्य आणि आता देवेंद्र फडणवीस या ठिकाणानं निघाले असताना आपण बघू शकतोय। यावेळेस आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महायुतीचं सर्व काही महत्त्वाचे जे नेते आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत। अजित पवार संघाच्या बौद्धिकेला हजेरी लावणार नाही आहेत अशी देखील माहिती सध्या मिळते। मात्र एकंदरीत आतापर्यंत तरी अजित पवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठच फिरवली असल्याचं पाहायला मिळतंय।